नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। स्टार प्रवाहावर एक नवी मालिका येते, तिचं नाव आहे काजळ माया, ज्याची स्टोरी अगदी गूढ आहे आणि कलाकार अगदी गोड आहेत। तर हे सगळे कलाकारांना आपण भेटणार आहोत। तर हे सगळे चेहरे आपल्या अगदी आवडीचे आहेत, पण हे सगळे आपल्याला घाबरवण्याचा कार्यक्रम करणार आहेत। याच्या काही दिवसात रोजच आम्हाला ते बघायला मिळणार आहे। तर काहीतरी वेगळा जॉनर आहे, काहीतरी वेगळी स्टोरी आहे। पहिल्यांदा तुमच्या कॅरेक्टर बद्दल काहीतरी नवीन, प्रत्येक कलाकाराला एक असतं की काहीतरी वेगळं कॅरेक्टर मिळतं, ह्यात काही करायला मिळणार आहे। तुझ्याकडे करण्यासारखं तर बरंच असणार आहे, यात काही वाद नाहीये। पहिल्यांदा तू स्वतःला आरशात जेव्हा पाहिलंस तेव्हा कसं वाटलं? वा, छान दिसतेय, किंवा काय मनात काय होतं? तू तुला घाबरलीस असं? अवतारात बघून स्वतःला छान म्हणजे लांबच राहिलं, पण म्हणजे मी एवढी घाबरत नाही जनरली, पण तो लुक बघून माझी जी फाटली, ओके, घाबरली मी। तर आय थिंक तो लुक इतका अमेझिंगली डिझाईन केलाय की म्हणजे कोणीही घाबरेल, की कोणीही, म्हणजे अगदी मी समोर गेले ते लेन्स घालून। मध्ये ऍक्च्युली मी किस्सा सांगते की आम्ही स्टार प्रवाहाचा ढिंच्याक दिवाळीचा एक कार्यक्रम आता केला, तर त्याच्यात माझी एंट्री होती आणि आम्ही रिहर्सल करताना मी विदाउट लेन्सेस रिहर्सल करत, म्हणजे ते पांढरे जे लेन्सेस आहेत ते, आणि मी अशीच आले मागणं ते लेन्सेस घालून, आणि सगळे असे म्हणलं झालं सिरियल हिट आहे आता, हीच रिॲक्शन हवी होती। सो जाम आवडलंय कॅरेक्टर, आणि आय थिंक हॉरर हे पात्र पकडणं खूप अवघड आहे, कारण की हॉरर कॉमेडी खूप लवकर होऊ शकतं। म्हणजे हॉररचा जॉनरा सिरियस ठेवणं आणि हॉरर कॉमेडी होणं हे खूप थिन लाईन आहे त्याच्यामध्ये। सो हे करणं अवघड आहे, त्याच्यासाठी आम्ही सगळे खूप मेहनत घेतोय, आणि आय होप की जसं आम्ही इमॅजिन करतोय तसंच ते समोर येईल पडद्यावरती। सो येस, नक्कीच। आता तुझ्याकडे मी येईन की तू दरवेळी एकदम जॉली हसत खेळत असतोस, पण आता तू डिरेक्टली असं सर, प्रोफेसर अशा भूमिकेत आम्हाला बघायला मिळणार आहेस। तर काय सांगशील, कसं आहे कॅरेक्टर, किंवा तुझ्या कितपत जवळचं आहे? अजिबात माझ्या जवळचं नाहीये, अजिबातच नाहीये। एक गोष्ट याच्यात, म्हणजे तसा प्रत्येक घरी असायला हवा असं हे सोडलं हा खूप शांत आहे, समंजस आहे, आणि तो कुठलीही गोष्ट बोलताना साधारणतः 10 वेळा विचार करून बोलतो, इतका समंजस आहे, कोणाला हर्ट होणार नाही इतका तो चांगल्या लेवलला बोलतो। त्याला निगेटिव्हिटी कुठेही आवडत नाही, असं हे प्रोफेसरचं कॅरेक्टर आहे, ज्याला कविता वाचनाची किंवा साहित्याची आवड आहे, आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा हा आवडता शिक्षक आहे, असा हा कमाल आरुष माझ्या वाट्याला आलाय। आणि हीच गंमत आहे की आपण पात्राच्या जवळ नसणं, आपण त्या कम्फर्टमध्ये नसणं, आणि आपण ते तसं पात्र साकार करण्यासाठीचा प्रयत्न करणं, मग तो कितीही जेन्युन असला तरी आपलं जेन्युन दिसला की मग आपल्या बाजूला जी टीम असते ती तुम्हाला सपोर्ट करते, आणि तसं माझ्या बाबतीत घडते। त्यामुळे मला करताना आणि मला पाहताना आता नक्कीच मजा येईल आणि वेगळं वाटेल असं मला वाटतं। येस, काय सांगशील? माझं कॅरेक्टर सांगायचं झालं तर आभा ही एक प्रोटेक्टर आहे आरुषच्या आयुष्यातली, आणि त्या दोघांची खूप घट्ट मैत्री आहे, खूप छान कनेक्शन आहे। आरुषला त्याच्या आजूबाजूला काहीच निगेटिव्हिटी नको असते, काहीच वाईट गोष्टी नको असतात, काहीच भीतीदायक अनुभव नको असतात, आणि आभा ती स्ट्रॉंगली उभी असते जर त्याच्या वाटेला असं काही आलं तर ते त्याच्यापासून त्याला वाचवण्यासाठी। येस, म्हणजे तू सध्या असं प्रोटेक्टर म्हणून असं छानसं भूमिका अशी करणार आहेस, पण पुढे बघूया हिला कितपत फाईट करणार आहेस। आता सध्या प्रोमो बघता तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे मला माहिती दिसलं की ती सुरक्षा कवच आहेच, जोक नाही मारत आहे, सवय झाली जोक करणार, तर ती खरंच सुरक्षा कवच आहे। तिने आम्हा दोघांसाठी, स्वतःसाठी सुद्धा पाणी घेऊन आली, आम्ही सो ही इतकं खरं गुणी बाळ आहे, आणि याचं ऑब्झर्वेशनचं कौतुक आहे। येस, तर आता तर एकमेकांचं कौतुक असं करत राहा यापुढे देखील। येस, आणि येस, तर ही मजा मस्ती आहे, पण आपल्याला काहीतरी छान असं हॉरर स्टोरी बघायला मिळणार आहे। आता हॉरर स्टोरी म्हटल्यावर एक कथा असते, काही ना काही गोष्टी घडलेल्या असतात। आता मग त्या गावच्या असतील किंवा आपल्या संदर्भात कधीतरी घडलेल्या असतील, असं काही तुमच्या बाबत घडलंय? कुणाच्या काही असे किस्से आहेत तुमच्या आसपास की असं काही? तू सांग ना फॅमिलीचा विषय।
फॅमिलीचा व्यवसाय. अरे तिचा प्रश्न आहे, तुम्ही घाबरलायत का खऱ्या आयुष्यात? नवरा हे तर फार म्हणजे नवऱ्याला स्क्रीनवर बायकांना मारताना बघून मला भीती वाटते खऱ्या आयुष्यात. हे सांगू शकते मी. म्हणजे हाच किस्सा एकदम भीतीदायक आहे तर तुझ्यासाठी? हा म्हणजे असं काही घटना घडली आहे तुझ्या लाईफ मध्ये? असं भूताची वगैरे असं काही नाही घडली. आभास होत असतात कधीतरी. तेच ते असतं कधी कधी. अगं असं नको बोलूस का, ते होतं माझ्यासोबत आणि मी स्वतःला खूप शांत करत असते, काही नाही वैष्णवी हे भास आहेत, हे असंच काहीतरी डोक्यात आलंय म्हणून होतंय. पण होतं असं कधीतरी, आपण झोपलेलो असतो, आपल्याला उठायचं असतं पण त्या झोपेतून आपल्याला बाहेर पडता येत नाही. हे बऱ्याचदा होतं माझ्यासोबत. माहिती नाही त्याचं कारण काय आहे किंवा खरंच त्याच्या तिथे आजूबाजूला चिटकीण बिटकीण आहे आमच्या सिरियल सारखी, तर काही माहिती नाही, मला पण होतं. तू काय सांगशील असं काही? त्याच्या आजूबाजूला पण कोणी येत नाही. एक जोक सांगायचा. नाही अगं, ते त्याच भीतीने ते आधीच पळतात. म्हणूनच म्हटलं ना की जवळ येणार जोक सांगायचं. मी असं करायला गेले का, अच्छा गेले का, असं पण करू देत नाही मला, ते आधीच पळतात. त्यामुळे माझ्या बाबतीत असा कधीच अनुभव नाहीये की मला कोणीतरी दिसलं किंवा असं काही घडलं, असं कधी माझ्या बाबतीत नाही झालंय. तुझ्या बाबतीत? नाही, माझ्या बाबतीत झालं नाहीये, पण आता मला प्रेक्षकांना घाबरवायचंय तेवढं मला माहितीये. पण नाही, असा अनुभव नाही आलाय कधी. पण रोज स्वतःला मिरर मध्ये बघून तर होतच, तर तेवढाच. मला याच्यात ऍड करायचं की ती मगाशी म्हणाली की माझा लुक वगैरे भीतीदायक वगैरे, पण प्रोमोच्या खाली सुद्धा कमेंट जर तुम्ही सगळ्यांनी पाहिल्या तर इतकी सुंदर भूत असेल किंवा चेटकीण असेल तर आम्हाला बघायला आवडेल. इतका सुंदर लुक सुद्धा तिचा केलाय की ते प्रेझेंटेबल सुद्धा दिसलं पाहिजे, भीतीदायक सुद्धा दिसलं पाहिजे. ही गंमत त्या लुक मध्ये सगळ्यात पहिलं आहे. मग अभिनयातनं ते येणारच आहे, पण सगळ्यात महत्वाचा लुक असतो त्यात ती सुंदरता आणि ती भीती या दोन्ही गोष्टी बॅलन्स केलेल्या आहेत. त्यामुळे आरशात पाहिल्यानंतर ती जसं म्हणाली की अच्छा लुकच्या अच्छा मग ठीक आहे. मी अंडरलाईन करण्यासाठी अच्छा मग ठीक आहे. आणि खरंच लुक खूप छान आहे. नाही, खरंच लुक खूप छान आहे. आणि जनरली चेटकीण नाही का अशी पांढऱ्या साडीत वगैरे दिसते, पण हे असं काय नाहीये, काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे, यात काही शंका नाहीये. तिने आधीच रंग भरलेत. ओ नाईस. अरे वा 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 वा. जबरदस्ती वावा पडायची. येस. तर आता एखादं आपलं काम मिळतं तेव्हा कोणी ना कोणी आपल्या जवळचे असतात, फ्रेंड्स असतात, मग ती फॅमिली असेल, अशी पटकन कॉम्प्लिमेंट जे आजही आठवते पटकन, की आता जो प्रोमो तुमचा बघण्यात आला सगळ्यांचा, तेव्हा अशी एखादी फॅमिली रिॲक्शन? यू डिझर्व इट. ओ नाईस. तुझं काय अशी म्हणजे अशी स्पेसिफिक फॅमिली रिॲक्शन आली नाही, पण माझी आई फार कमी सिरियल बघते, पण तिने हे सांगितले की हे बघायला मला नक्की आवडेल. सो ती मोबाईलच वापरते. आमच्या आईकडे अजूनही टीव्ही नाहीये, त्यामुळे ती मोबाईलवर सगळं बघते. सो तिने सांगितलं की जिओ हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन घेऊन मला ते पाठव आणि मी ते बघणार आहे. त्यामुळे ते खूप मजा येणार आहे की आईला विचारणार आहे काय मग किती घाबरली, हे रोज मला विचारायला मजा येणार आहे. ऍक्च्युली सिन्स माझी ही पहिली मालिका आहे, पाऊसच पडला असेल तिच्या कमेंट्स म्हणजे थोड्याशा, पण मेन म्हणजे मला सतीश सर, शर्मिष्ठा आणि तेजस सरांचा मेसेज आला की आमचं विजन हे पूर्ण झालं. आणि ह्याच्याहून आय डोंट थिंक बेटर कॉम्प्लिमेंट मिळू शकते की ज्यांनी ही ऍक्च्युली सिरियल फोर्सी केली त्यांच्यासाठी जर हा प्रोमो बरोबर असेल तर मग ह्या पुढे अजून काहीच नसू शकतं. येस. मला अक्षय तुला सांगायचं म्हणजे विचारायचं, जसं की तू मगाशी म्हणालास की बायको तुझी एक पुस्तक वाचत होती आणि तो योगायोग असावा आणि त्याचं नाव चेटकीण होतं. तो जो किस्सा आहे आणि सडनली आता हे तुझ्या बाबतीत किंवा ज्या सिरियल मध्ये, तर बायकोची अशी काही कमिटमेंट होते, हा म्हणूनच ठेवलं होतं की तो योगायोग असतो चेटकीण.